नमस्कार, मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, निवडणुकीची जी धामधूम चाललेली आहे त्याचा प्रचार आता संपलेला आहे आणि उद्या शेवटचा राऊंड आपल्याला माहिती आहे की होतोय. शेवटचा निवडणुकीचा दिवस उद्याचा असणार आहे आणि 4/2ला निकाल आहे. मित्रांनो, या दरम्यान एक अशी घटना घडलेली आहे जी मला असं वाटतं की अजित पवार फुटून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व माननीय शरद पवार यांना धक्का बसावा अशी एक व्यक्ती, सोनिया दुहान नावाची जी व्यक्ती, ही फारशी माहीत नाही आहे जनसामान्यांना, पण हिचं फार महत्त्व होतं या पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये. याचं कारण असं की ही अगदी तरुण वयात हरियाणाच्या ह्या तरुण मुलीने NCP जॉईन केली आणि बघता बघता ती NCPमध्ये फार झपाट्याने पुढे आली आणि अर्थात तिचं जे नेतृत्व म्हणा किंवा तिची कार्यशैली अशी धडाकेबाज होती की जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला आणि काही आमदार फुटले शरद पवारांपासून, तर त्या आमदारांना परत आणण्यामध्ये ह्या तरुणींनी खूप मोठा तिचा सहभाग होता. त्याच्यामुळे तिला लेडी सिंगम, जेम्स बॉन्ड वगैरे वगैरे पदव्या देण्यात आल्या. पण काही एक कारणामुळे, जसं आपल्याला माहिती आहे की असं सार्वत्रिक असं म्हटलं जातं किंवा असा समज आहे की अजितदादा राष्ट्रवादीमधनं फुटायला सुप्रियाताई जबाबदार आहेत असं म्हटलं जातं. आता आतमध्ये काय गोष्टी झाल्या हे आपल्याला माहिती नाही, पण सर्वसाधारणपणे परसेप्शन असं आहे की सुप्रियाताईंमुळे ही मंडळी फुटली. कारण सुप्रियाताईंना एवढं महत्त्व देण्यात आलेलं किंवा देण्यात येत होतं की बाकीची मंडळी त्यांच्यासमोर जणू काही खुजी आहेत असं वाटावं, असं वाटल्यानेच एक जी ज्येष्ठ मंडळी आहे ती राष्ट्रवादीला सोडून गेली. आणि अर्थात समोर भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे डावपेच होते, अमित शाह, फडणवीस यांचे डावपेच होते आणि ही जी पार्टी आहे ती फुटली. कधी नाही ती फार मोठ्या प्रमाणावरती ती फुटली आणि एक उभी फूट घडून आणवली गेली राष्ट्रवादीमध्ये. ते झाल्यानंतर कुठेतरी पार्टी सेटल होते आता असं वाटत असतानाच सोनिया दुहान हिनी आपण पार्टी सोडतोय अशी घोषणा केलेली आहे आणि हा शरद पवारांना मोठा धक्का मानायला हरकत नाही. कारण ही जी तरुणी होती हिनी पक्ष सोडताना सरळ आरोप केलेला आहे की मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूला जी काय चौकडी आहे त्यांच्यामुळे मी हा पक्ष सोडतोय असं तिने म्हटलेलं आहे. अर्थात तिने हेही म्हटलेलं आहे की मी शरद पवारांची साथ सोडणार नाही, मी त्यांच्याबरोबरच आहे, मी कुठलीही पार्टी जॉईन करणार नाही असं तिने म्हटलं जरी असलं तरी तुम्हाला माहीत आहे की राजकारणी लोकांवरती आपण किती विश्वास ठेवावा. कारण त्यांनी अलीकडेच अजितदादा पवार यांच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली आहे. आता मित्रांनो, ह्या संदर्भामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की पवारांच्या पार्टीमध्येच नाही तर ज्या पार्ट्या ज्यांना आपण म्हणतो कौटुंबिक असा ज्यांचा बेस आहे अशा पार्टीमध्ये कुठल्याही धडाकेबाज तरुण किंवा तरुणी असेल त्यांना तितकंसं महत्त्व मिळत नाही. म्हणजे अगदी तुम्ही बघा, काँग्रेसमध्ये सुद्धा वरुण गांधी येऊ शकले असते, धडाडीचा नेता आहे, पण सोनिया गांधींना माहिती आहे की त्यांना जर आपण एंट्री दिली तर कुठेतरी राहुल गांधी मागे पडू शकतात अशी एक सर्वसाधारण भीती असते जी परिवारातली ज्येष्ठ व्यक्ती असते आणि विशेषतः जर ती पार्टी परिवारवादी असेल तर. त्याच्यामुळे सुप्रियाताई असताना सोनिया दुहानला फार पुढे जाण्याची काही संधी नजीकच्या भविष्यात तरी होती असं दिसत नाही. त्याच्यामुळे तिने सारासार विचार केला असेल की आता पार्टी फुटलेलीच आहे आणि कमजोर झालेली आहे, तर ही योग्य वेळ आहे की आपण या पार्टीला रामराम करावा, आणि तसा तिने तो केलेला आहे. अंतर्गत त्यांचे वाद असतीलच सुप्रिया सुळे यांच्याबरोबर. अर्थात ह्या सर्व घटनांमधनं बोध असा घ्यायचा आहे आपल्याला की एक तर सुप्रिया सुळे यापुढे
अशाच रीतीने आपली जी काय ती कार्यशैली ठेवून अजून काही नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत का, किंवा काही नेते बाहेर मोठे अजून जे राहिलेले आहेत ते जाणार आहेत का. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की आता निकाल 4 जूनला आहे. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं आणि पवारसाहेबांनी त्याचं आपल्या वतीने सांगितलेलं आहे, की छोट्या मोठे जे पक्ष असतील त्यांनी काँग्रेस पक्षात विलीन व्हावं. तर तशा काही घटना बॅकग्राऊंडला किंवा पडद्यामागे घडतायत का, की ज्याच्यामुळे ही जी राहिलेली मंडळी आहेत राष्ट्रवादीमध्ये ती अस्वस्थ झाली आणि हळूहळू एक एक करून सोडतायत. अर्थात बघावं लागेल. पण आज तरी सोनिया दुहांसारख्या एका धडाडीच्या आणि तरुण नेता म्हणता येईल अशा ह्या व्यक्तीला राष्ट्रवादी सोडावी लागली, आणि ती सुप्रिया सुळेंमुळे. हे फारसं काही शरद पवारांकरता चांगली बातमी आहे असं मी तरी म्हणणार नाही. आणि हा त्यांना आणि राष्ट्रवादीला एक मोठा धक्काच आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात राजकारण हे प्रवाही असतं. बघावं लागेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट किती पुढे जातो. आणि जर तो पुढे गेला तर सोनिया दुहांना सगळे विसरतील. पण जर नाही गेला आणि जर पराभव पत्करावा लागला तर लोकांना परत सोनिया दुहानीची ती परत आठवण येईल आणि तिने वेळेवर ती पार्टी सोडली असं म्हटलं जाईल. असो, बघूया मित्रांनो. जवळच आहे घोडा मैदान. 2-4 दिवसातच सगळा निकाल लागणार आहे. पण ही एक घटना महत्त्वाची होती राष्ट्रवादीच्या दृष्टीने, म्हणून आपण याच्यावरती आज चर्चा केली. आता उद्या एक्झिट पोल येतील, त्याच्यावरतीही बोलू आपण. 4 तारखेलाही बोलू. बघूया काय होतं ते. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.